जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण होत आहे। सय्यद आदिल हुसैनच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून घर देण्यात आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केलाय। सय्यद आदिल हुसैन यांना पर्यटकांचे प्राण वाचवले होते। सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार यांच्या सभेला उपस्थित असतील। बारामतीत सांगता सभा होणार आहे। मला दुःख आहे, जड अंतकणानं बारामतीत जाणार असं सुप्रिया सुळे म्हणतायत। मला काल फोन आला होता की कुटुंब म्हणून प्रचाराला या आणि बहिणींचा ना आणि कुणाचा, कारण आम्ही पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांनी हा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला होता की वहिनींचं इलेक्शन हे बिनविरोध व्हावं। तर कुटुंब म्हणून अर्थातच वहिनींसाठी हजर आहेच, पण त्याचबरोबर माझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत, आमचे मित्र पक्ष आहेत। त्याच्यामुळे एक नैतिकता म्हणून मी काल काँग्रेसशीही बोलले, मी उद्धवजींशी बोलले, दोघांचीही सहकार्याची भूमिका होती आणि दोघांची भावना एवढीच होती की कुटुंब म्हणून तुम्ही जाणार असाल तर जा, आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलाच आहे। त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीनेही शुभेच्छा मी देईनच। भाजपच्या एका गटाला मोदींना घालवायचंय असं राऊत म्हणतायत। खासदार संजय राऊत यांचा दावा आहे। डिलिमिटेशन बिलाचे सूत्रधार अमित शहा होते। बिलाला पाठिंबा देऊ नका असं म्हणून भाजपच्या काही गटाकडून फोनही आले असंही राऊतांनी दावा केलाय। भारतीय जनता पक्षातील एका गटाला मी परत सांगतो, त्यांना प्रधानमंत्री पदावरून मोदींना जाण्याचे वेध लागले आहे। त्या गटामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत का मला माहीत नाही, पण भाजपमधल्या एका गटाला देवेंद्र फडणवीस यांना घालवायचे आणि जाण्याचे वेध लागलेले आहेत। त्यानंतर मोदी गेल्यानंतर या देशाची सत्ता मर्याद आपल्याकडे राहावी यासाठी 850 खासदारांचं हे जे षडयंत्र आहे या माध्यमातून डिलिमिटेशनच्या माध्यमातून ते निर्माण करण्यासाठी हे डिलिमिटेशन बिल आणण्यात आलं। हा आमचा आरोप नसून हे सत्य आहे। नरेंद्र मोदींनी जर मनात आणलं असतं तर हे विधेयक मंजूर करून घेऊ शकले असते। ते विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांनी स्वतः चर्चा करून अनेकांचं मन वळवलं असतं, यापूर्वी झालेलं आहे। पण या बिलाचे सूत्रधार अमित शहा होते, डिलिमिटेशन बिलाचे, महिला आरक्षण नाही। ते परत सांगतोय, डिलिमिटेशनच्या बिलाला अमित शहानी गुलाबी साडी नेसवून ते महिला आरक्षण म्हणून आणले आणि ते बिल हे अमित शहा त्या बिलाचे सूत्रधार होते आणि हे बिल म्हणजे त्यांच्या पुढल्या राजकारणाची नांदी 850 खासदार बनवून आपल्या पद्धतीनं या पुढल्या निवडणुका लढायच्या आणि जिंकायच्या। अमित शहानी देशातल्या सर्व राजकीय पक्षांना फोन केले। मी कोणा व्यक्तिगत नाव घेणार नाही, याला केला का त्याला केला का, देशातल्या बहुतेक सर्व राजकीय पक्षांना फोन केले आणि त्याचबरोबर या बिलाला पाठिंबा देऊ नका म्हणून काउंटर फोन सुद्धा त्यांच्याच पक्षातून आला। राळेगावचं प्रकरण अतिशय गंभीर आहे। फडणवीसांनी जिल्हा एसीपींना फोन करून आढावा घेतलाय। पोलीस विभागाच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे असं अशोक उईके म्हणतायत। 3 दिवसापासून राळेगाव शहरामध्ये घडलेला प्रकार जो अतिशय गंभीर आहे आणि पोलीस विभागाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर चौकशी सुरू आहे। कालच मुख्यमंत्री महोदयांनी राळेगावला एसपी उपस्थित असताना त्यांचा आढावा घेतला। पूर्ण माहिती दिली। मी सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत बोललो। मुख्यमंत्री महोदय राळेगाव राळेगावच्या प्रकरणावर पूर्ण लक्ष केंद्रित करून आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।